माजी आमदार परशुराम उपरकर यांनी खळबळजनक दावा केलाय। लोकसभा मतमोजणीनंतर काही जणांची बोटे ही तुटणार आहेत असं उपरकर म्हणतात। आतापर्यंत लोकसभा निवडणुकीकरता पैसे वाटले जात नव्हते, मात्र आता 50 कोटी 100 कोटी असे आकडे पुढे येत आहेत असंही उपरकरांचं म्हणणं आहे। ज्यांनी पैसे वाटले आणि घेतले त्यांनी 2014 ची निवडणूक आठवावी, त्यावेळी काही जणांची बोटं तुटली होती असं उपरकर म्हणतात। 2014 ची निवडणूक आठवावी, काही लोकांची बोटं तुटली, काही लोक 7च्या आत घरात जात होते, काळोखात घरात फिरत नव्हते। हे जे लक्षात घेतल्यानंतर या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशा काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण ज्या ठिकाणी कानोसा घेतल्यानंतर ज्या वाडीत पैसे वाटले आणि दुसरी वाडी त्या पक्षाची असून पण त्या वाडीला पैसे वाटले विरोधी पक्षाच्या, म्हणून आपण त्या पक्षाचे असलो तरी विरोधात मतदान करूया अशा प्रकारचं मतदान झाल्यामुळे कोणताही उमेदवार, दोन्ही उमेदवार आणि कोणी उमेदवार निवडणुकीनंतर मतदारांचे आभार पण मानू शकले नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।